सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। ढेरीची गंमत। विवाह सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून निघालो। मित्राच्या गाडीत जाऊन बसलो। डिझेलचे पैसे द्यायचे नाही, पेट्रोलचे पैसे द्यायचे नाही, गाडी मित्राची। रुबाबात कानाला फोन लावत बसलो। तासाभरामध्ये विवाह स्थळावर पोहोचलो। विवाह उद्या होता, आज हळदी समारंभ होता। वर चिरंजीव संदीपला भेटलो, वर बा भिकणराव यांनाही भेटलो, वर माय कांताबाई यांनाही भेटलो। सगळ्यांचे नमस्कार चमत्कार झाल्यानंतर नाकाला भुरळ पाडणारा वास यायला, दमदार बेत असेल अशी अंदाज आला, पण त्याला आणखी वेळ होता। तितक्यात मला वेटर लोकांना काहीतरी पेय वाटताना दिसला। माझ्या खिशातला फोन मी काढला, फोन आला नव्हता। फोन आले तर नाटक केलं, पहिल्या नंबरच्या रांगेत जाऊन बसलो। आता वेटरकडे ट्रे होता आणि ट्रे मध्ये 2 ग्लास होते, एक होता हिरव्या रंगाचा आणि एक होता पांढऱ्या रंगाचा। आता त्या ग्लास मधल्या पेयाला काय म्हणतात हे 4 चौघात विचारून आपली बदनामी करून घेण्यापेक्षा मी घाई हिरव्या रंगाचा ग्लास उचलला। जसा मी हिरव्या रंगाचा ग्लास उचलला तसं माझ्या लक्षात आलं, आपली चूक झाली। सगळ्यांच्या हातात तर पांढऱ्या रंगाचा ग्लास आहे, हरकत नाही, गटा 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 ते पेय पिऊन घेतला आणि पांढऱ्या रंगाचा ग्लास घेणार वेटर मागच्या रांगेत निघून गेला। तो जसा मागे गेला तसा मागेच गेला। माझं कुणाच्याही गप्पावर मन लागत नव्हतं, कारण त्या पांढऱ्या रंगाच्या ग्लासमध्ये काय हे मला पाहायचं। माझे अनेक मित्र मागे बसले होते, मी मागे वळून पाहत होतो कुणीतरी मला मागं बोलावं, पण बदमाश मला कुणीच मागे बोलत नव्हतं। शेवटी मला एक आयडिया सुचली। मी खिशातला फोन काढला, मित्राला, अरे ये ना पुढे, काय करतो मागे। अर्थात त्यांनी मला मागे बोलावं अशी माझी इच्छा होती। ही आपली जुनी सवय। लग्नाच्या पंक्तीत बसलं, गुलाबजामुन मला आला, आपल्याला घ्यायचे असत पण मला ठेवा म्हणता येत नाही ना। हा यांना ठेवा, यांना ठेवा, हा यांना ठेवा, यांना ठेवा, मग ते दोघंही म्हणता यांना ठेवा, तीच इच्छा आहे आमची। आणि माझी मोहीम फत्ते झाली। मित्राला फोन केला, मित्र म्हटला काय बसला पुढे, ये ना मागे। मला तेच पाहिजे होते। पटकन मागच्या रांगेत जाऊन बसलो। आता माझ्या डोक्यात फक्त होतं की पांढऱ्या रंगाच्या ग्लासमध्ये काय, वेटर आला, त्याच्याकडे ट्रे होता, ट्रे मध्ये ग्लास होते, ग्लास वाटत 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 तो आला, शेवटचा ग्लास शिल्लक राहिला। माझा आनंद गगनात मावेना, मी ग्लासला हात लावला। वेटर म्हणे सर तो रिकामा आहे। माझा भ्रमनिरास झाला। तितक्यात हळदी समारंभ संपला आहे, सगळ्यांनी जेवून घ्यावं अशी कुणीतरी भसाड्या आवाजात माईक वरून सूचना दिली। अर्थात मी त्याचीच वाट पाहत होतो। आता पहिल्या अनुभवावरून काही मिस होऊ द्यायचं नाही असं मी ठरवलं आणि नंबर 1च्या रांगेत जाऊन प्लेट घेतली। सुरुवातीला गाजर, काकडी, मुळा, बीट, कांदा, लिंबू, लोणचं, पापड, चटणी सगळे पदार्थ प्लेट भरून घेतले। 2 वाट्या घेतल्या, वाट्या ठेवायला जागा शिल्लक राहील, कशा बशा वाट्या ऍडजस्ट केल्या। 2 पोळ्या घेतल्या, पुन्हा मागचा अनुभव लक्षात आला, पुन्हा 3 घेतल्या। अशा 5 चपात्या सगळे पदार्थ घेऊन मी भातवाल्याकडे प्लेट केली। भातवाला माझ्याकडे रागा बघायला लागला। मला त्याचं कारण कळलं, कारण प्लेटमध्ये भात ठेवायला जागा शिल्लक नव्हती। मग कसं बसं मी काय केलं, मग काकडीवर काकडी, काकडीवर काकडी, गाजरवर गाजर, गाजर गाजर, भातापुरता प्लॉट तयार केला। थोडा भात घेतला, वरण घेतलं आणि जेवणासाठी टेबल जाऊन बसलो। तिथं माझ्या पहिले एक सदगृहस्थ बसले होते, ते जेवत नव्हते, पण एका मुलाला झापत होते। हे सदगृहस्थ एवढ्याशा मुलाला का झापताय असा मला प्रश्न पडला। जेव्हा मी विचारपूस केली तेव्हा कळालं ते मुलीचे मामा होते। आता मला माझी जबाबदारी समजली होती। अर्थात जे घेतले होते कांदा लिंबू संपवण्याचे, मला बऱ्याच वेळेस पुस्तक टाकण्याची इच्छा झाली, पण ते सदगृहस्थ माझ्याकडे कायम पाहत होते। शेवटी पाण्याचा एकही थेंब न घेता मी चाटून पुसून प्लेट स्वच्छ केली आणि कुणालाही ऐकू जाणार नाही अशा हळू आवाजात एक ढेकर दिला, पण तो मामाने ऐकला।
इतका वेळ माझ्या प्लेटकडे पाहणारे मामा आता मात्र माझ्या ढेरीकडे पाहू लागले. हे सदगृहस्थ माझ्या ढेरीकडे का बघता असा मला प्रश्न पडला. हात धुवायला गेल्यानंतर तुमच्या ढेरीच्या 2 गुंड्या निघून ढेरी आतून बाहेर आलेली आहे असं मला कुणीतरी सांगितलं. मग मला त्यांचं कारण कळालं. शेवटी मी आराम खुर्ची शोधू लागलो. खुर्ची जवळ गेल्यानंतर एक मला पिवळ्या रंगाची वाटी दिसली. अरे हा काय पदार्थ आपण तर घेतलाच नाही. ती पिवळ्या रंगाची वाटी घेऊन मी तोच पदार्थ शोधू लागलो. बघतो तर काय बाप रे, हा एकच नाही, अशा प्रकारचे 20 ते 25 पदार्थ मी घेतलेच नव्हते. मी माझ्या जिभेवर अन्याय केला होता. एवढ्या सगळ्या पदार्थापासून मी माझ्या जिभेला वंचित ठेवलं होतं. ढेरी तर तुडुंब भरली होती तरी आपण हिंमत हारली नव्हती. पचन संस्थेला प्रेमाची साद घातली आणि एक रसमलाईची वाटी उचलली. आता वाटी मिळाली पण चमचा मिळत नव्हता आणि चमचा आणायला दूरवरच्या काउंटरवर जाणं मला आणि माझ्या काठोकाठ भरलेल्या ढेरीला परवडण्यासारखं नव्हतं. तशीच वाटी तोंडाला लावली. वाटी तोंडाला लावताच ते सदगृहस्थ माझ्या समोर मुलीचे मामा ते पुन्हा माझ्या ढेरीकडे बघू लागले. हा सदगृहस्थ आपल्या ढेरीकडे वारंवार का बघतोय म्हणून मी ढेरीकडे पाहिलं. पुन्हा 2 गुंड्या गुडे करून ढेरी बाहेर आली आणि घाई घाई रसमलाई खाल्ल्यानं अर्धी रसमलाई ढेरीवरच सांडली होती आणि दुर्दैवानं बन्या न घातल्यामुळं माझी काळी ढेरी पिवळी धम्मक दिसू लागली होती. क्षणभर ही ढेरी माझीच आहे का असाही मला प्रश्न पडला होता. तितक्यात मला माझा मित्र भेटला आणि त्याने त्याच्या ताटामधले गुलाबजाम, कलाकंद, तंदूर, नाल तंदूर हे सगळे पदार्थ दाखवले आणि मी खाल्लेल्या कांदा, बीट, गाजर, मुळा याचा मला भयंकर राग आला. मोठ्या लग्नात असेच पदार्थ खायचे जे आपल्याला घरी भेटत नाही. हा मित्राचा सल्ला त्या दिवसापासून मी लक्षात ठेवला आणि त्याने हे जे पदार्थ कुठं भेटतील ते पण सांगितलं. पुन्हा एकदा मी माझ्या ढेरीकडे पाहिलं तर पुन्हा एकदा 2 गुंड्या उघड्या करून ढेरी पुढे आली होती. तुर्तास मी हे जे आहे गुलाबजाम कांदे हे खाण्याचा मोह टाळला आणि आराम खुर्चीवर बसलो. पण गुलाबजाम, कलाकंद, तंदूर, जिरा राईस, नाल तंदूर पुन्हा पुन्हा माझ्या समोर येत होते. पुन्हा पुन्हा माझ्या येत होते. धन्यवाद. घराने जणू आनंदाची शालच पांघरली होती. घरात नवी पाहुणी येणार म्हणून आई, बाबा, दादा जाम खुशी. दादा तर सारखा फोनवरच वहिनीसोबत. हा आईची कामाची गडबड. बाबाची मात्र मजाक घेत म्हणायचे, काय बाबा आता कमिंग सून. हा तसे बाबा म्हणायचे, नाही ग बाई कमिंग लेट म्हण. डोळे बारीक करत मी म्हणायचे, एक लक्षात ठेवा बाबा मी तुमची सख्खी लेक आहे. आणि घरात एकच हशा पिकायचा. बाजू साधत बाबा म्हणायचे, लेकीत कुठं फरक करता येतो बाबा, लग्न महिन्यावर आहे. रस्ता बांधून झाला. मी माझ्यासाठी एक घागरा शिवायला टाकला. पत्रिका छापून झाली. पत्रिका वाटण्याचे काम चालू झाले. एक दिवस बाबांचा फोन ठरला. राजू मामाने केळवणाचे आमंत्रण दिले. केळवणाचं पहिलंच आमंत्रण. आम्ही सर्वजण मामाच्या घरी पोहोचलो. मामाने थाटा माटात आमचं स्वागत केलं. स्वागताला वाजंत्री
कालच्या इतकंच पोटभर खाल्लं. आम्ही सर्वजण घरी आलो, पण आज जरा मनात चलबिचल सुरू झाली. काय होते तेही समजेना. नंतर लक्षात आलं की कालच्या व आजच्या केळवणाच्या जेवणाने पोट जरा बिघडले होते. घरी आल्या दुसऱ्या दिवशी मी टेलरला फोन लावला व माझे सर्व कॉस्ट्यूम कसे शिवायचे त्याच्या सूचना केल्या. टेलरने सर्व सूचना लिहून घेतल्या व दिलेल्या मापावर सर्व कपडे शिवतो असे आश्वासन दिले. लग्न 15 दिवसांवर आलं. तसा आज बहिणीचा फोन आला. बहिणी म्हणाल्या, उन्नती सर्वांनी यायचे हा खेळ म्हणाला. मी म्हणाले बरं बहिणी येते. तशा बहिणी म्हणाल्या, नवरदेव नाही आला तरी चालेल, पण करवलीने मात्र यावेच लागेल हा. मुळे बहिणीचा गोड आग्रह टाळता येण्याजोगा नव्हता. मी म्हणाले, बहिणी आम्ही सर्वजण येणारे खेळ बनाला असं म्हणत मी फोन ठेवला. एकीकडे लग्नाची तयारी, दुसरीकडे खेळवण्याची रांग. बापरे, आता कसं होणार देवच जाणो. मुळे बहिणी अप्रतिम स्वयंपाक बनवतात हे मला माहिती होतं, पण का कोण जाणो आज मनात चलबिचल सुरू झाली. सर्व संस्कार पार पाडून जेवणाला सुरुवात झाली. मटकी, बटाट्याची भाजी, पुरी, दही, वडा, रस्सा सर्वांना आग्रह करून वाढले. मी आईकडे पाहते तोच आई म्हणाली, रूपा स्वयंपाक फार चविष्ट झाला हा. मग काय, वहिनीने स्वतःच्या हाताने बनवलेला लाडूच घेऊन आला. बाबा म्हणाले, आता मला काही नको हा. आईने हात धुतला, दादाही हात धुण्याची तयारी. मग काय, उरले मीच. वहिनीने स्वतःच्या हाताने बनवलेला अख्खा लाडू माझ्या तोंडातच फोडला. तोंडातला लाडू खातच मी हात धुतले. आम्ही सर्वजण घरी आलो. तशी मी आईला म्हणाले, आई तू स्वयंपाक जेवण झाल्यावर नाही का तू म्हणू शकत की जेवण चविष्ट झाले म्हणून? असं अर्ध्या जेवणात म्हणण्याची काय गरज असते? तशी आई म्हणाली, अगं घरातल्या अन्नपूर्णेला स्वयंपाकाचा थकवा जाणवत नाही त्यामुळे, आणि इथे माझ्या पोटाचा जो चंबू होत चाललाय त्याचं काय? मी आईला रागातच म्हणाले, तू काही फार जाड नाही होणार असं म्हणत आई आतल्या घरात निघून गेली. तेवढ्यात माझं लक्ष कपाटावर ठेवलेल्या वजनकाट्याकडे गेले, जो की बाबांच्या पहिल्या पगारात घेतला होता. मी त्याला खाली काढून त्यावर वजन करून पाहिलं तर त्याने 50ची गाठली होती. आता मात्र मला टेन्शन यायला लागले. मला मी जाड वाटायला लागले. स्वतःला आरशात कोणत्याही अँगलने पाहिलं तरी मला मी जाड भासायला लागले. लग्नात कोणते कपडे घालायचे हे ठरवून आईने स्वतःच्या व बाबांच्या कपड्यांची पॅकिंग सुरू केली. तेवढ्यात बाबांच्या फोनवर आमच्या स्नेहांचा, देशपांडे काकांचा फोन आला व सर्वांना केळवणाचं आमंत्रण दिले. मी केळवणाला नकार देणार इतक्यात दादा कानाजवळ आला व म्हणाला, करवलीबाई आजचं केळवण तुम्ही सांभाळून घ्या, माझी जरा बिझी आहे, माझं नाही जमणार. तसा माझाही रागाचा पारा चढला. मी म्हणाले, हे पहा नवरदेव साहेब, लग्न तुमचं आहे, केळवणही तुमचं आहे, तेव्हा तुम्हीच जाल केळवणाला, मी नाही जाणार. या केळवणाच्या सारखे जेवणाने माझी परफेक्ट फिगर इम्परफेक्ट झाली. रडवेल्या आवाजातच मी म्हणाले. तसा दादा म्हणाला, ए बाई आजच्या दिवस जाती, पुढच्या केळवणाला मी जाईल हा. मग काय, मला जावंच लागले आहे बाबांच्या सोबत. आम्ही देशपांडे काकाच्या घरी जाऊन पोहोचलो. जेवणे सुरू झाली. प्रत्येक घासागणी किलोने माझं वजन वाढतंय असा भास मला होत होता. मी आईला डोळ्यांनीच गुणवलं, पण आज बाबांनी मध्येच बॅटिंग केली व म्हणाले, स्वयंपाक फार छान झाला हा. मग काय, काकूबाईने खिरीचं भरलेलं पातेलच घेऊन आल्या. मला वाटीभर खीर वाढली व म्हणाल्या, उन्नती तुला लग्नाचं खूप काम असणार तेव्हा पोटभर जेवण कर. मग मी मानेनेच होकार दिला व जेवण संपवले. घरी आल्याच मी वजन काट्यावर उभी राहिले. त्याने 55चा आकडा गाठला होता. तो जणू माझ्यावर सूडच होता असं मला वाटलं. माझ्यावर सूडच उगवत असल्याचं मला वाटलं. एका ना माझ्या वजनवाढीची चर्चा घरात व्हायला लागली होती. बाबा म्हणाले, उन्नती छकुले, अगं एवढं तेवढं वजन वाढल्याने काही नाही होत. आई देखील त्यांच्याच बाजूने बोलायला लागली. अगं पण माझ्या मैत्रिणी काय म्हणतील माझ्या फिगरला? मी म्हणाले. दुसऱ्या दिवशी मी सकाळीच लवकर उठले. व्यायामाला सुरुवात केली. प्राणायाम, सूर्यनमस्कार, चक्रासन सर्व केले. जरा बरं वाटलं. निर्जळी उपवास ठेवावा असं मनात येतं नाही तर तोच माझ्या मैत्रिणी घरी आल्या. येताना हॉटेलातला खाऊ घेऊनच घरी आल्या. वडापाव, समोसा, कचोरी बोलण्याच्या ओघात पूजा म्हणाली, उन्नती काल मस्त वर आल्या तुझ्याच्या शब्दांनी मी मात्र चांगले चक्रावले. संध्याकाळी जिल्ह्यात जावं असा विचार मनात येतो तोच पुन्हा केळवणाचं आमंत्रण. या केळवणाचं नाव जरी ऐकलं तरी माझं वजन वाढतंय की काय असा भास मला होत होता. आता मात्र बास झाला हा. यानंतर मी केळवणाला नाही येणार. मी रागातच घरच्यांना सांगितलं. तशी आई म्हणाली, एवढं रागा करायला काय झालं ग उन्नती? अगं या केळवणाने माझं वजन वाढतंय. लग्नात मी कशी दिसेल? तर शाही बाबा दोघे मलाच ओरडायला लागले व मला घेऊनच केळवणागे लागेल. घरी आल्यास मी वजन काट्यावर वजन करून पाहिलं. त्याने
बाबांच्या वजन काट्याने माझी मात्र चांगलीच फजिती गेली. सगळा गोळ वजन काट्याचा आणि मी मात्र केळवणालाच दोष देत राहिले. माझ्या मनात पुन्हा शंभरची पाल सुटली. मी म्हणाले, आई अगं सगळा गोळ वजन काट्याचा होता तर टेलरने शिवून पाठवलेले कपडे मला का नाही आले? तशी आई म्हणाली, अगं दादाने सांगितलं होतं टेलरला एक टीप जास्तीची मारायला, तुझं एप्रिल फुल व्हावं म्हणून. आता मात्र मी डोक्यालाच हात लावून घेतला. घरात लग्न असताना बाबांच्या या वजन काट्याने माझ्याकडून चांगलाच व्यायाम करून घेतला, एवढा की लग्नात माझीच फिगर चांगली दिसली. आता मात्र मी केळवणचं आमंत्रण कधीच नाही टाळलं, कारण केळवण अच्छा है. थँक्यू, धन्यवाद. किरण सर त्यांना म्हणतात, बाबा मी तो रुमाल ठेवला होता, ही जागा माझी. बाबा म्हणले, माझं एक धोतर मी बसच्या टपावरती टाकलेली, अख्खी बस माझी. यानंतर मी वैशाली साप्ते मॅडमला विनंती करतो. मी माझी कथा अगदी थोडक्यात मांडते. माझ्या कथेचं नाव आहे बोंबल्याच्या वाडीचा ब्लॉगर. मागच्या आपल्या साहित्य संमेलनाच्या कथेमधले जे पात्र आहेत नाम्या आणि नमी, तर त्या नाम्याला नमीची आठवण अजूनसुद्धा आहे आणि नाम्याला नमीच्या आठवणीत अजूनही काही करावंसं वाटतं. तर आजकाल सगळ्यांच्या हातामध्ये दिसतो तो मोबाईल. बोंबल्याच्या वाडीमध्ये फक्त नाम्याकडे आधी मोबाईल होता, पण आता येळेनुसार बोंबल्याची वाडी बी अपडेट झाली आणि बोंबल्याच्या वाडीतल्या लहान थोराकडं मोबाईल आली आणि नाम्या त्याच्यात घुसतात. आता नाम्या तर आधीच यूट्यूब बघत होता आणि काय नु करत होता. आता नाम्याच्या बानं नाम्याला कंपल्सरी त्याच्या दुकानात बसवलं होतं आणि म्हशी भादरायचं काम दिलं होतं. पण नाम्या मोबाईल बघता बघता विचार करू लागला, माझी अख्खी जिंदगी मी काय अशीच घालू काय? मी असंच इथं म्हशी भादरत बसू? नाही, मला काय तर करायला पाहिजे. मी असं काय तर करणार की नमी माझ्याकडे येणार आणि म्हणणार, ह्यो नाम्या माझा नाम्या. मग मी असं काय करू? नाम्या विचार करू लागला. नाम्या विचार करत असताना नाम्याला एक आयडिया गावली आणि नाम्याने जोराची उडी मारली. तो म्हणला, ठरलं आपलं, रातच्याला बाला सांगायचं आणि उद्यापासून आपण हे काम करायचं. रातच्याला दुकान बंद करून नाम्या गडबडीनं घरी आला आणि बाच्या नावानं आवाज देऊ लागला. बा, ए बा. बा म्हणाला, काय झालंय? हे बघ बा, उद्यापासून तुझं दुकान तू सांभाळायचं, उद्यापासून आपण लई बिझी आहे, आपल्याला काही येळ नाही. बा हळूच नाम्याला म्हणाला, असं कोणतं काय काम करणार आहे? एका दिवसात असा काय साहेब झालायस तू? अरे बा, हे बघ, मी तुला माझं काम झाल्यावर सांगेन मी काय कराल ते. फक्त मला एक चान्स दे आणि उद्यापासून तू दुकानला जा. बा म्हणला, तू असे कोणते तीर मारणार आहे एकदा मला सांग आणि मग मी उद्यापासून दुकानला जातो. नाम्यानं बाचा मूड बघून हळूच सांगितलं, बा तू माझ्या फोनमध्ये ते व्हिडिओ बघतोस की नाही? आज मी इतक्या वाजता उठलो, इथं गेलो, हे खाल्लं, ह्याला भेटलो, तसे व्हिडिओ मी करणार आहे आणि मी फेमस होणार आहे. आणि मी फेमस झालं की बा आपलं दुकान बी फेमस होणार आहे. बघ विचार कर, तुला तुझं दुकान वाढवायचंय का कसं करायचंय? बा म्हणला, हे बेना आपल्या ऐकण्यातलं नाहीच, ह्याला आपण तसाच सोडून देऊया. आणि नाम्यानं मग ठरवलं की आपण उद्यापासून आता ब्लॉगिंग करायची आणि मी आता ब्लॉगर बनणार आहे. हो, नाम्यानं काय ठरवलं होतं की ब्लॉगर बनायचं. नाम्यानं मनात सगळा विचार केला. चॅनलचं नाव माझंच राहणार, नाम्या द ब्लॉगर. बरं, आता ते ब्लॉगर जे म्हणतात तसं मला म्हणता बी आलं पाहिजे. मी एकदा प्रॅक्टिस करून बघतो. आणि नाम्यानं स्वतःचा मोबाईल घेतला आणि सुरू केला. राम राम मंडळी, मी तुमचा नाम्या, मी स्वागत करतो आपल्या नाम्या द ब्लॉगर चॅनलवर. जमलं. नाम्यानं आरशात बघून स्वतःचाच मुका घेतला आणि म्हणला, झालं, आता उद्या सकाळपासून आपलं हेच काम. नंतर त्याच्या नाम्याला काही झोप येईना आणि सकाळ काही होईना. नाम्या कुसवर कुस वळत होता आणि झोप काही लागत नव्हती.
तेवढ्यामध्ये नाम्यानं फोन चार्ज करून ठेवला, उद्या घालायचे कपडे काढून ठेवले, सगळी तयारी करून ठेवली, घरच्यांना सांगून ठेवलं आणि उजळायची वाट बघू लागला. असं करत करत दिस उजाडला आणि नाम्या जागला. आता नाम्याने पुन्हा विचार केला की आता मी कुठं ब्लॉगिंग करू. त्याला दिसलं अंगणातलं झाड. मोबाईल घेतला, झाडाखाली गेला आणि पुन्हा सुरू केलं नाम्यानं. राम राम मंडळी, मी नाम्या तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो नाम्या द ब्लॉगर चॅनलमध्ये. तिकडून आजीनं बोंबाटा मारला. अय नाम्या, सकाळ सकाळ कोण आलंय रे दारला? अगं आजी हळू बोल की, तुला सांगितलं नव्हतं का मी व्हिडिओ करणार आहे? ते व्हिडिओ मी करायला. अशा अडचणी येऊन येऊन बिचारा नाम्यानं अख्ख्या दिवसभर तो कुठं गेला, कशा म्हशी भादरल्या, कुठं बसला, हे सगळं व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नाम्यानं ते चॅनलला टाकलं. बरं, नाम्याने हे चॅनलला टाकलं, पण आता नाम्याला ते दाखवायचं होतं नमीला. कारण हा सगळा अट्टहास केला होता नमीच्या भेटीसाठी. बरं, मग आता नमीनं भेटावं आणि मी फेमस झाल्यावर नमीनं माझ्या जोडीनं व्हिडिओ करावं ही नाम्याची लई सुप्त इच्छा होती. आणि म्हणून नाम्याने विचार केला दुसऱ्या कुणी नमीला सांगण्यापेक्षा मीच सांगतो की. बरं, आता मी कसं जाऊ नमीकडं? पुन्हा नाम्या विचार करू लागला. आता या इतक्या दिवसात नमी बी अपडेट झालती आणि नमीनं गावात ब्युटी पार्लर टाकलं होतं. नमी आता स्वतःच फॅशन क्वीन होती आणि गावातल्या बायकांना बी फॅशन शिकवित होती. मग नाम्याने विचार केला तिच्या ब्युटी पार्लरमध्ये मी बी जातो राधी बनून आणि मग तिला सांगतो. नाम्यानं लगे आयडिया घेतली, राधीचा ड्रेस घेतला, तयारी केली आणि लगबगीनं राधीच्या ब्युटी पार्लरमध्ये गेला. आता राधीच्या ब्युटी पार्लरमध्ये गेल्यानंतर राधी संगत तो गेला होता आणि नमी तिथं होती. मग नमीनं म्हटलं, नमीला तर आता लई आनंद झाला, गावातलं नवं गिराईक नमीच्या पार्लरमध्ये आलं होतं आणि नमी नाम्याला बघत होती. हे तर नवं दिसतंय, कोण आहे, कुठला आहे? नमीनं चौकशा सुरू केल्या. मग हळूच नाम्या बाईच्या आवाजात म्हणाला, मी नाम्याच्या घरचा पाहुणा आहे, असं तसं म्हणून नाम्यानं बोलायला सुरुवात केली. नमीला काही डाऊट आला नाही. आली असेल नाम्याच्या घरी एखादी पाहुणी म्हणून नमी तिच्याशी बोलू लागली. मग हळूच नाम्या मूळ अवतारात आला आणि आपला मूळ आवाज काढला. नमे, ए नमे, हे बघ मी नाम्याच आहे आणि मी तुला भेटायला आलोय. नमी एकदा त्या बाईकडे बघू लागली आणि एकदा आवाजाकडे बघू लागली. आवाज बाप्याचा आणि ही तर बाई दिसते की. अगं नमे, मी तुलाच भेटायला राधी बनून आलोय. हे बघ मी की नाही व्हिडिओ केला यूट्यूबला बघ, आणि आता मी लई व्हायरल होणार आहे, मी लई फेमस होणार आहे, मला लई पैसा बी मिळणार आहे. बघ नमे, आता तू माझा हा व्हिडिओ बघ आणि मी फेमस झालं की नाही, आपण जोडीनं असे व्हिडिओ करू आणि बक्कळ पैसा कमवू आणि आपल्या बोंबल्याच्या वाडीला बी फेमस करू. हे सगळं बोलत असताना नमीचा बा नाम्याच्या माग अलगत येऊन उभा राहिला होता आणि नाम्याचं हे सगळं बोलणं नमीचा बा ऐकत होता. नाम्याचं जसं बोलणं झालं तसं नमीच्या बानं नाम्याच्या पेकाटात एक लाथ घातली आणि नाम्याची गच्ची धरून बाहेर आणली आणि नाम्याला म्हणला, हे करतोय रे तू? जाऊ द्या जाऊ द्या, मला जाऊ द्या, मी नाही करणार. पण तिथं तोपर्यंत सगळा गर्दा जमला होता. नाम्याला नमीचा बा बंकवत होता आणि पुन्हा एकदा नाम्याचं नमीचं सपान अपुरं राहिलं होतं आणि त्यांचा जोडीचा व्हिडिओ बी अपुरा राहिला होता. आणि असा होता बोंबल्यावाडीचा ब्लॉगर. धन्यवाद. राजे आठवले सर, मी यांना विनंती करते की कृपया आपली कथा सादर करावी. आठवले सरांना कोणी विसरू शकत नाही असे व्यक्तिमत्व सन्माननीय नाट्य कलाकार राजे आठवले सर. माझ्या कथेचं नाव आहे वांजोटी. सकाळी सकाळी शांताबाईच्या ओरडण्यानं आणि शिवशापानं आजूबाजूच्या घरांनाही जाग आली. आजूबाजूची बाया माणसं तिच्याजवळ जमा झाली. तसा शांताबाईचा जोर आणखी वाढला. तिच्या पुढं पडलेल्या सामानाकडे पाहून सावित्री म्हणाली, आता माही इथं तर 4 निंब आहेत आणि निंबाई टाचणे बी टोचलेले आहेत जणू. हो ना माय पायनं कोण्या रांडाचं मड गेलं काय माहीत.
तिच्या बी अंगात नाही अशा टाचण्या टोचल्या ना तर मग मला म्हणा. शांताबाईनं होईल तेवढ्या मोठ्या आवाजात आपला निर्धार जाहीर केला. माय 5 घरं पुसती म्हणती आहो तसा, आता तर 4 झाले, आता 5वं कोणाचं पुसती कोणाचं नाही. कांतानं धास्तावं सांगितलं. या घरं पुजण्याच्या प्रकरणामुळं सगळ्या गावानं धास्ती घेतलेली होती. घरं पुजणारी कोणीतरी वांझोटी बाई आहे आणि ती ज्या माणसाचं घर पुजते त्या घरावर संकट येतं किंवा त्या घरावर दारिद्र्य येतं आणि ज्याचं 5वं घर पुजलं जाणार आहे त्या घराच्या वंशाचा दिवा विझणार आणि त्या वांझोट्या बाईला लेकरू होणार अशी पूर्ण गावात चर्चा पसरलेली होती. इकडे त्यामुळे शांताबाईला खूप धक्का बसलेला होता. तिचं घर पुजलं गेलेलं होतं. त्यामुळे शांताबाईचं आणि तिच्या नवऱ्याचं भांडण जुळलं होतं. शांता आपल्या नवऱ्याला म्हणाली, हे पा मी सांगते तसं त्या सखूबाईच्या घरी जा आणि तिला बोलून आणा आणि तिलाच म्हणा हे सामान उचल आता. अहो पण मी फेकून देतो ना, हा त्यात काय एवढं, आणि तुम्हाला काय झालं तर मग बसू का तुमचं टाकून दाब. शांताबाई वैतागून म्हणाली, हे बाय मला काय होत नाही, हे अशा फालतू गोष्टीवर मला बिलकुल विश्वास नाही, पायतोच काय होतो. असं म्हणून शांताचा नवरा ते सामान उचलायला गेला तसं शांताबाई जोराने ओरडली, हे पा ऐका म्हणते हा, नाही तर तुमच्या पुढे टपूर फोडून घेईन मी आता. या धमकीवरच्या आदेशानं शांताबाईचा नवरा जागीच थबकला. तो मुकाट्यानं सखूबाईच्या घरी गेला. आज अनायशी गुरुवार होता. सखूबाईच्या घरी दरबार भरायचा. ती तिच्या अंगात देवी यायची, परंतु तिच्या अंगात येणारी देवी कोणती हे तिनं कधीही कुणाला सांगितलं नव्हतं. सखूबाईच्या दारात शांताच्या नवऱ्याने पाऊल टाकल्याबरोबर सखूबाई बोलायला सुरुवात केली. कळलं बरं मुली, कळलं. त्याला त्या सामानाला कोणी हात तर नाही लावला ना? नाही, चाल तू. अरे आम्ही काय हात लावा बाप्पा त्याले, बरं केलं. पण ते नारळ कापूर उदबत्ती तर आणायची येतात खेळी. मग सखू हातातले सुकलेले हात फुटक्या बकरीत टाकत म्हणाली, तू चालतं सई, चवण घेऊन देतो ना तुला चौकात. नाही आधी देवाला ठेवलं असतं ना आधी, बरं येतो घेऊन शनी. असं म्हणून शांताबाईचा नवरा वळला तशी सखूबाई म्हणाली, नाही नाही आता राहू दे, आता तिकून येता खेळतीच मुले दे जा तुम्ही, ठेवीन मग मी देवाऱ्यात. शांताबाईच्या दारात सखूबाईनं पाऊल टाकता सखूबाई अक्षरशः ओरडली, आता माय टाचण्या बी टोचल आहेत का काय निमाई? हो ना माय पाहिजे. शांता कळवळून म्हणाली, हे तर लय आकृत दिसतंय, पण शांते तू घाबरू नको, मी आहे ना. असं म्हणून सखूबाई त्या सामानाजवळ बसली आणि त्याला निरखून पाहू लागली. त्यानंतर शांताला उद्देशून म्हणाली, शांते दुपारच्याला दरबारात पाहिजे काही समजते का? बरं येते दुपारच्याला. असं म्हटल्यावर सखूनं त्या पडलेल्या सामानावर मंत्र फुटले, आकाशाकडे पाहून हात जोडले आणि डोळे मिटून ते सामान उचललं. तसं शांताच्या जीवात जीव आला. तरुण मंडळी मात्र त्या प्रकरणाची टिंगलटवारी करत होते. त्यात गजाही होता. आज गजाही देवीच्या दरबारात हजर होता. शांताबाई दरबारात बसलेली होती. घर पुजणारे बाई कोण आहे हे जाणून घ्यायला सर्वजण उत्सुक होते. सखूबाई झोलायला लागली. तिच्या अंगात देवीनं संचार केला आणि सखूबाईचं बडबडणं चालू झालं. दिसून राहिलं मले, सगळं दिसून राहिलं मला, स्पष्ट दिसून राहिलं मला, त्या बाजूलाच आहे, त्या घराच्या उजव्या बाजूला राहते. त्या घराच्या उजव्या बाजूला राहते म्हणल्यावर शांताबाईच्या चेहऱ्यावर विचाराचं सावट पसरलं आणि तिच्या डोळ्यासमोर दोन चार स्त्रियांचे चेहरे तरळून गेले. उजव्या बाजूला आहे, अजून तिची खूस उजवली नाही आहे. तिची खूस उजवली नाही असं म्हटल्या शांताबाईनं दरबारात नजर फिरवली आणि त्याच वेळेस रेणुकानं आपला चेहरा लपवला. का कुणास ठाऊक, पण रेणुकाच्या छातीत धस्त झालं. तिच्या लग्नाला 2 वर्ष झाली तरी तिची खूस अजून उजवली नव्हती. त्यामुळे तिला मनातल्या मनात थोडी घाबरल्यासारखी झाली. पण अचानक तिला लक्ष्मीचंही ध्यान आलं. तिचं सुद्धा लग्न होऊन 2 वर्ष झाली होती आणि तिचीही खूस उजवलेली नव्हती. तेवढ्यात कुणीतरी शांताबाईला म्हटलं, ए शांते, अगं नाव विचार, नाव. शांताबाईने देवीकडे तोंड फिरवलं आणि म्हणाली, देवी त्या बाईचं नाव? हा देवीचं नाव पण सांगीन, पण पुढच्या वेळेला दरबारात ये. त्यानंतर सखूबाई थोड्या वेळ झुलत राहिली आणि नंतर तिच्या अंगातली सवारी गेली. शांताबाईनं दरबारात 70 रुपयाचा चुराडा केला. गजानं दरबारातला खेळ पाहिला आणि परंतु त्याचा सखूबाईच्या करामतीवर बिलकुल विश्वास नव्हता. त्याला कारणही तसंच होतं. एकदा गजाची बहीण
चुलत बहीण दिवाळीला माहेरी घरी आली आणि तिला पाहुणचार करायचा म्हणून गजाच्या आईनं तिला जेवायला घरी बोलवलं. त्यानंतर 2 दिवसानं तिचं पोट दुखायला लागलं. तेव्हा तिच्या आईनं म्हणजे गजाच्या काकूनं तिला सखूबाईच्या दरबारात नेलं आणि गाराणं मांडलं. तिनं गाराणं मांडल्याबरोबर तिच्या सखूबाईच्या अंगात देवीचा संचार झाला आणि ती झुलायला लागली. सासू सासरे चांगले आहेत का बोल असं म्हणताच गजाची बहीण म्हणाली हो चांगले आहेत. हा दिसून राहिलं मले. नवरा कसा आहे. नवऱ्याचं नाव काढल्यावर तेवढ्या गडबडतही गजाची बहीण झक्कास लाजली. तशी सखूबाई म्हणजे देवी ओरडली लाजती कशाले सांग लवकर. गजाची बहीण म्हणाली माझा नवरा चांगला आहे. हा दिसतंय मले. चल बोल किसके घर को गई थी क्या. देवी अशी अधूनमधून हिंदी बोलायची. त्यामुळे गावातल्या बाया माणसांना तिचं खूप नवल वाटायचं कारण सखूबाईला त्यांनी कधीही हिंदी बोलताना पाहिलं नव्हतं. गजाची बहीण म्हणाली नाही नाही याद कर कोणाच्या घरी काही खाल्लं का म्हटल्यावर गजाच्या बहिणीला पटकन आपल्या काकूचं नाव आलं आणि तिने पटकन सांगून टाकलं की मी माझ्या काकूच्या घरी जेवले. हा वही दिया है वही खाने में दिया है. हेच झालेलं आहे तिथंच झालेलं आहे करणी केलेली आहे. आणि ही गोष्ट ऐकल्याबरोबर गजाच्या काकू रागानं लालेलाल झाली. तरी तिनं त्यावर तोडगा विचारला. तिनं सखूबाईकडून अंगारा धुपारा घेतला. तिथं 25 रुपयाचा चुराडा केला आणि दुसऱ्या वेळी घरी गेल्याबरोबर पुढं गजाच्या काकूच्या हातात गजाच्या आईचे केस होते. दोघींचं चांगलं भांडण जुंपलं. गजाची बहीण पेचात पडली. गजालाही काही सुचेना परंतु त्यानं भांडण सोडवलं आणि जेव्हा त्याला कारण कळलं तेव्हा त्याने एक आयडिया केली आणि दुसऱ्या दिवशी तो पुढच्या बुधवारी सखूबाईच्या घरासमोर फुटमळताना दिसला. त्या दिवशी बुधवार होता. त्यानं आपलं काम केलं आणि तो तिथून निघून आला. दुसऱ्या दिवशी गुरुवार पुन्हा दरबार भरला आणि सखूबाई दरबारात झुलायला लागली. लोक तिच्यासमोर गाराणं मांडायला लागलं. तसं सखूबाईचं अंग कुठं खाजवायला लागलं. तिला काही कळलं आणि दरबार गच्च भरलेला होता. अंगारे धुपाऱ्यानं सगळा सुवास निर्माण केला होता आणि अचानक तिच्या अंगाची खाज वाढली. माणसासमोर नको तिथं खाजवणंही सखूबाईला त्रासदायक वाटत होतं. तिच्या अंगाचा तिळपापड होत होता. त्यामुळं तिनं बोंब मारायला सुरुवात केली. शेवटी तिला दरबार सोडून जायचं काम पडलं. गजानं सर्व गंमत पाहिली. त्याच दरबारात गजाची काकूही बसलेली होती. काकू घरी गेल्यावर गजा तिच्या घरी गेला आणि म्हणाला काय झालं काकू सखूबाई काहून नाचून राहिली होती. अरे काय बी म्हणू नको असं. नाही म्हणजे काय झालं काय होतं. तिच्या अंगाने खास सुटली होती ना. कोणीतरी तिच्या लुगड्यावर खासकुरी टाकली असन. मग काकू तिले म्हणावं देवीला विचार ना देवी सांगन तिले. अरे तिले ठाऊ बाप्पा आपल्याला काय घेऊन दे ना. मले सांग काकू जर तिला सगळं समजते तर तिनं खासकुरी लावणाऱ्याचं नाव सांगायला पाहिजे का नाही. अरे ती म्हणे ना खासकुरी लावणाऱ्या पाणी पाहून घेईन म्हणून. तसं नसते काकू. अरे तिला सगळं समजते तिनं नाव सांगायला पाहिजे नाव. नाही तर मी सांगतो तुम्हाला तिचं नाव काय तर आणि तुला कसं काय माहीत तिचं नाव. कारण मॅच लावली खासकुरी. अरे मसन्या अरे हे काय केलं. अरे ती तुला काही श्राप देईल काहीतरी करणी करल. अरे असं काय नसते काकू. ती काही करू शकत नाही. आणि ती एवढी जर भक्ती नसती ना तर तिनं माझं नाव पहिलेच सांगितलं असतं. हे ऐकल्यावर गजाच्या काकूच्या डोक्यात प्रकाश पडला. ती खुदकन हसली. गजालाही बरं वाटलं. आज चौथ्यांदा घर पूजल्या गेल्यामुळं पुरुष मंडळीनं बैठकीत एक ठराव घेतला की आता सर्वांनी गावात गस्त घालायची. रात्री जागरण करायचं आणि जी बाई घरं पूजत असत त्या बाईला पकडायचं. त्या ठरल्याप्रमाणे लोकांनी 5-5 जणांचा गट करून गावात गस्त घालायला सुरुवात केली. 4 दिवस झाले 5 दिवस झाले परंतु त्या बाईचा पत्ता नव्हता. गावातली पुरुष मंडळी कंटाळली आणि त्यांनी कोणीतरी घुसपट काढलं की आता मुलांना सांगा गस्त घालायला. तरुण मंडळी या गोष्टीचा विचार वाटच पाहत होते. तरुण मंडळींनाही तिला पकडायचंच होतं. ती त्यांना पण सुद्धा उत्सुकता होती. त्यामुळं गजा आणि त्याचे मित्रमंडळी तयार झाले. परंतु त्या रात्री तयार झाले आणि रात्री सर्व सामसून झाल्यावर सगळे मित्रमंडळी आपापल्या घरात जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी लोकांना कळालं की ही मुलं गस्त न घालता झोपलेली आहे. त्यामुळे सगळेजण तिला सगळ्या मुलांना बोलायला लागली. बाया कलकल करायला लागल्या. तेवढ्यात गजा तुकाराम बापूच्या कानाला लागला.
आणि त्यांना कानाला लागला आणि त्यांनी काहीतरी सांगितलं. तसेच तुकाराम बापू जोराने म्हणाले, अरे हां, हे गजा सांगतो ते बरोबर आहे की. अहो, आपण सगळेजण गस्त घालतोय म्हणल्यावर त्या बाईला पण ते माहीतच पडलं असेल की नाही. आता ती कसली घरं पुसती. हां, आता आपण एक काम करू, 8-15 दिवसानंतर गस्त घालायला सुरुवात करू. सगळ्यांना तुकाराम बापूचा विचार पडला आणि सर्वजण आपापल्या घरी गेले. रात्री निवांत झोपली. त्याच रात्री 2 वाजता एक दरवाजा टरटरला. एक आकृती त्या दरवाजातून बाहेर आली. अंगावर ब्लँकेट, हातात परातीत सामान, आणि ती आकृती चालत 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 पुढे निघाली. ती बरोबर तुकाराम बापूंच्या घराजवळ येऊन थांबली. आकृतीनं कानोसा घेतला, इकडं तिकडं बघितलं, हातातलं सामान खाली ठेवलं, सामानाला ठेवून सामानाच्या आधारानं अगरबत्त्या पेटवल्या. तेवढ्यात तुकाराम बापूंच्या दारात जे लिंबाचं झाड होतं त्यावर सळसळ झाली. आकृती दचकली. तिने इकडं तिकडं पाहिलं, परंतु वाऱ्याच्या झुळकनं पुन्हा ती भानावर आली आणि तिनं अगरबत्ती पेटवण्यासाठी माचीस पेटवली. त्याबरोबर निंबाच्या झाडावर कोणीतरी धपकन उडी मारली आणि त्या आकृतीला पकडलं आणि जोरानं कोण फुकली. अरे पकडली रे, पकडली, या 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 सगळे या. त्याबरोबर घरावरून 4-5 जणांनी त्याच्या मित्रांनी उड्या मारल्या आणि सगळ्यांनी त्या आकृतीला पकडलं. आकृती जीव तोडून त्यांच्या हातातून निसटायचा प्रयत्न करत होती, परंतु ते तिला जमेना. गजानं बोंब ठोकल्या. आजूबाजूची 4-5 घरं उघडली गेली. त्या घरातूनही माणसं बाहेर आली. सगळ्याच्या आवाजानं आणखी घरं उजळली गेली आणि सगळा गाव गोळा झाला. तुकाराम बापू पुढे झाले. त्यांनी बघितलं की गजाच्या हातात अजूनही आकृती झटापट करते. जसं कडं निर्माण झालं तसं आकृतीला गजानं सोडून दिलं. सगळेजण गजाची स्तुती करत होते आणि त्या आकृतीला काही बायामाचे शिवा देत होते. गजा स्वतःची स्तुती ऐकून त्याला मूठभर मास चढल्याचा भास होत होता. त्याला बरं वाटत होतं. सगळेजण त्या बाईला शिवाशाप देत असताना रेणुकाची नजर लक्ष्मीला त्या गर्दीत शोधत होती. मात्र लक्ष्मीचा कुठं पत्ता नव्हता. त्याचबरोबर तुकाराम बापू पुढे झाले आणि त्यांनी खासकन त्या आकृतीच्या डोक्यावरचं ब्लँकेट ओढलं आणि ब्लँकेट ओढल्याबरोबर सगळेजण चकित होऊन त्या आकृतीकडे बघायला लागले. गजाच्या काकूनं तर 10च्या 10 बोटं तोंडात घातली. तिला कळेच ना हे काय होते. त्याचबरोबर गजाही पुढे झाला आणि त्यानं सुद्धा पाहिलं की ही आकृती कोण आहे. बायामासे सर्व कलकल करायला लागली. तुकाराम बापू पुढे झाले आणि म्हणाले, आता तू सांग, तू ही पूजा कशाला करू, चपलं नका जोड्यानं. आकृती थरथर कापत होती. सखूबाईचं पितळ उघडं पडलं होतं. ती भयानं थरथर कापत गप्प उभी होती. धन्यवाद. कारण या सत्राच्या अध्यक्षा होत्या खान जिल्ह्यात परहीन वजारत तालीम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलगाव केंद्र गोळकार. गावाकडच्या गोष्टी हा कथा संग्रह, अजब गजब दुनिया ही माहितीपर पुस्तिका, फाउंटेन ऑफ व्हॅल्यूज यावर आधारित संग्रह. यासह त्या जरी उर्दू भाषिक हिंदी भाषिक असल्या तरी सुद्धा चांगल्या प्रकारे मराठी बोलतात. मी सन्माननीय खान जिल्ह्यात परहीन वजारत तालीम विनंती करतो की कृपया आपण अध्यक्षीय भाषण सादर करावं, मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय सर्वांची कॅपॅसिटी संपलेली आहे. नमस्कार सर्वांना. आदरणीय व्यासपीठ, उद्घाटक, संमेलनाध्यक्ष, प्रमुख अतिथी, मार्गदर्शक, आयोजक, संयोजक आणि आतापर्यंत थांबलेले सर्व माझे सहकारी बंधू आणि भगिनी, आजच्या या कथाकथन सत्रामध्ये माझ्या सर्व कथाकारांनी खूप सुंदर सुंदर अशा कथा सादर केल्या. शिक्षक हा मुळातच चाकोरी जगणारा प्राणी आहे. स्वतःसाठी त्याला वेळच नसतो खरं पाहिलं तर. हा जो व्यासपीठ आपल्या सर्व अधिकारी वर्गांनी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामुळे आम्हालाही आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. याचा मला खूप आनंद होतो आहे. त्यासाठी मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. कथा आणि कथन या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की आपल्या भावनांचं किंवा आपल्या अनुभवांचं आणि त्यातील पात्रांचं चित्रण जेव्हा आपण सर्वांसमोर आपल्या योग्य शैलीद्वारे मांडतो तेव्हा खऱ्या अर्थाने या कथाकथन या सत्राचं आनंद आपण सर्वजण घेतात. वेळेअभावी आता हे सत्र आपल्याला आटोपत घ्यावं लागत आहे. मी पण तुम्हाला एक खूप सुंदरशी कथा सांगणार होते, पण वेळेअभावी मी आज तुम्हाला सांगू शकत नाही.
माझे जेवढे सहकारी कथाकार होते त्या सर्वांनी विविध म्हणजे विनोदपर म्हणा, मार्मिक म्हणा, अशा खूप सुंदर सुंदर अशा कथा आपल्यासमोर मांडल्या. याचा मला खूप आनंद आहे. एकदा पुनश्च सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आणि माझी जागा घेते. कथाकथन सत्रासाठी तुम्ही सर्वांनी उपस्थिती दर्शवली करिता सर्वांचे मनापासून आभार. मी कथाकथन समितीचे प्रमुख सन्माननीय तायडे सर आणि स्वागताध्यक्ष सन्माननीय अश्विनीताई लाटकर यांच्या वतीने हे कथाकथन सत्र संपलं असं जाहीर करतो. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.